श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहात. देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन पुण्यात मोठ्या उत्साहात साजरा. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात तिरंगा यात्रेचं आयोजन. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ. चाकण औद्योगिक क्षेत्रासंदर्भातील प्रश्नांचा आणि सुविधांचा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतला आढावा. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं पहिलं नांदी संमेलन पुण्यात उत्साहात. देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन पुण्यात सर्वत्र उत्साहात आणि विविध सांस्कृतिक सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पुण्यात सर्व शासकीय इमारती, पक्ष कार्यालय, ऐतिहासिक वास्तू तसंच मंदिरांवर तिरंगी फुलांची आणि दिव्यांची सजावट करण्यात आली होती. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना यावेळी अभिवादन करण्यात आलं. पुण्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते विधान भवन इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. तर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून मानवंदना देण्यात आली. सर्व शाळा, महाविद्यालयं, शासकीय कार्यालयं या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. पुणे महानगरपालिकेत विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या आधी म्हणजे 14 ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. हातात तिरंगा ध्वज घेऊन मुख्यमंत्री या यात्रेत सहभागी झाले होते. नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर झालेल्या या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महापौर मंजुषा नागपुरे, पुणे शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचं स्वप्न पाहिलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था बनला आहे. आता विकसित महाराष्ट्र घडवण्याचं काम आपणा सर्वांच्या सहकार्यानं करत आहोत असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना दिला. ते म्हणाले, याच पुण्यभूमीत आजचा माझा तरुण हा पुन्हा एकदा नवीन भारताच्या निर्मितीकरता या ठिकाणी रस्त्यावर आलाय. हा तिरंगा केवळ झेंडा नाही आहे, हा तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, हा तिरंगा आमच्या संपूर्ण जीवनामध्ये आहे. आणि म्हणून हा तिरंगा हाती घेतल्यानंतर केवळ आपले अधिकार नाही तर आपले कर्तव्य देखील लक्षात ठेवावे लागतात. बंधू भगिनींनो, हा नवीन भारत आहे. 20 वर्षानंतर विकसित भारताचं स्वप्न मोदीजींनी पाहिलंय. त्याच्याकरता विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आपण सगळे मिळून जगणार आहोत. आणि तुमच्या भरोशावर येत्या 20 वर्षामध्ये विकसित महाराष्ट्र आपण तयार करणार आहोत. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ नुकताच झाला. अभियंत्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्राच्या विकासासाठी करावा असं आवाहन राज्यपालांनी यावेळी बोलताना केलं. अभियंत्यांनी केवळ रोजगार शोधण्यापेक्षा इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण होईल अशी तंत्रज्ञान निर्मिती, उद्योग आणि संस्था स्थापन कराव्यात असं राज्यपाल म्हणाले. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठ नियामक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै, कुलगुरू प्राध्यापक सुनील भिरू यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. लोणी काळभोर इथल्या MIT आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठात 11वा विद्यारंभ 26 सोहळा हा देखील राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. कृत्रिम बुद्धिमत्ता तसंच आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रत्येक क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. मात्र तंत्रज्ञानाबरोबरच नैतिकतेचा अभाव असल्यास ही तंत्रज्ञानं विनाशकारी ठरू शकतात. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या वापराबरोबरच मानवता आणि करुणा जपणं अत्यावश्यक आहे असं वर्मा म्हणाले. कार्यक्रमाला MIT समूह संस्थेचे संस्थापक कुलपती डॉ. विश्वनाथ कराड, राज्याचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक JD लक्ष्मीनारायण आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून रस्ते आणि वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमांवरून दिली. चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी नुकतंच एका बैठकीचं आयोजन चाकणमध्ये करण्यात आलं होतं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरस्थ प्रणालीद्वारे उपस्थित होते. चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याला प्रशासनानं प्राधान्य द्यावं. पावसाळ्यात रस्ता दुरुस्तीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे निर्देश शिंदे यांनी दिले. दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नुकतीच चाकण एमआयडीसी परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून समस्यांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी स्थानिक उद्योजक, संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक घेतली. चाकण एमआयडीसी परिसरातील उद्योजकांच्या विविध समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, मला खऱ्या अर्थानं उद्योजकांना चाकणचा न्याय द्यायचा आहे. उद्योजकांमध्ये जो एक संभ्रम निर्माण झालाय तो आम्हाला दूर करायचा आहे. एक 2-3 रस्ते असे आहेत की ते जर आपण तातडीनं करू शकलो तर 25% याच्यातनं सगळ्याला आपल्याला रिलीफ मिळणार आहे असं मला असोसिएशनच्या लोकांनी सांगितलं. पण मला असं वाटतं की तुम्हाला जशी क्युरिओसिटी आहे तसे येऊन गेलेल्यांना पण क्युरिओसिटी आहे की नक्की काय होणार आहे चाकणमध्ये. पण सगळ्या उद्योजकांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या त्याच्यामध्ये काही तथ्य आहेत. काही टेंडर झालेली आहेत, काही साईड शोल्डरची कामं करायची आहेत, काही ठिकाणी पार्किंगचा विषय आहे. आता सविस्तर आता शिंदेसाहेब देखील व्हीसीवर या बैठकीला उपस्थित राहत आहेत, त्यांच्याशी देखील बोलणं झालं. एक चांगला उद्योजकांसाठी दिलासा देणारा निर्णय आम्ही घेऊ आणि नुसता निर्णय घेऊन आम्ही थांबणार नाही. तर याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही एका कमिटीचा अध्यक्ष केलेला आहे. पुण्यात पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये होत असलेल्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रासह देश परदेशात 99 नांदी संमेलनं घेण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिलं नांदी संमेलन शुक्रवारी पुण्यात झालं. महाराष्ट्र साहित्य परिषद, समर्थ युवा फाउंडेशन आणि महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेतर्फे टिळक रस्त्यावरील हिराबाग इथं हे संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ लेखक, पानिपतकार विश्वास पाटील यांनीच पहिल्या नांदी संमेलनाचं अध्यक्षस्थान भूषवलं. वयाची 100 पार केलेले हास्य व्यंगचित्रकार शीद फडणीस आणि मराठी भाषा व्याकरण क्षेत्रात योगदान दिलेल्या यास्मिन शेख यांचा या सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आला. मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक गो बंग देगलूरकर यांच्या हस्ते या दोन्ही मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं. तसंच शताब्दी पूर्ण केलेल्या 15 संस्थांचाही गौरव करण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर आधारित सत्यशोधक महात्मा या दीर्घांकाचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं. आपण ज्या परिसरात राहतो तेथील इतिहास, संस्कृती महत्वाची असून त्याचा विचारपूर्वक अभ्यास होऊन साहित्य निर्मिती होणं गरजेचं आहे असं प्रतिपादन विश्वास पाटील यांनी अध्यक्षस्थानावरून केलं. ते म्हणाले, अलीकडच्या काळात लोकांचा असा गैरसमज झालेला आहे की साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणजे कमीत कमी साठीच्या पुढचा पाहिजे, दुड्डाचार्य पाहिजे. पण बारकाईनं जर पूर्वीच्या साहित्य संमेलनाचा आपण वेध घेतला तर मराठी साहित्य संमेलन हे खूप वेळ सळसळत्या तारुण्याचं प्रतिनिधित्व करणारं साहित्य संमेलन होतं. कारण न्यायमूर्ती रानडे यावेळेला अध्यक्ष होते त्यावेळेला त्यांची उमर फक्त 36 वर्षांची होती. पुढे आचार्य आत्रे नाशिकला वयाच्या 43व्या वर्षी, रत्नागिरीला नाशी फडके 45व्या वर्षी, सोलापूरला वि.स. खांडेकर 42व्या वर्षी, मुंबईला बॅरिस्टर सावरकर 54व्या वर्षी आणि पहिल्या पुष्पावती देशपांडे या 57 वर्षाच्या त्या ग्वाल्हेरला होत्या. तर एकूण जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की हे खऱ्या अर्थी ही तरुणांची आराधना होती. लेखक आणि वाचक यांना जोडणारं माध्यम असलेलं साहित्य संमेलन समाजाच्या वैचारिक दिशेला आकार देणारं व्यासपीठ आहे असं समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे म्हणाले. ग्रंथ प्रचाराच्या उद्देशानं सुरू झालेलं कार्य आता 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापर्यंत पोहोचलं आहे.
हे संमेलन दिमाखदार करण्याबरोबरच अधिकाधिक अर्थपूर्ण करण्यासाठी नांदी संमेलनांची संकल्पना साकारली असल्याचं मसापच्या प्रमुख कार्यवाह डॉक्टर स्वाती महाळंक यांनी सांगितलं. सत्काराला उत्तर देताना शीद फडणीस म्हणाले, 100व्या साहित्य संमेलनाची आज नांदी होत आहे याचा आनंद आहे. 100 वर्षांच्या आठवणींचं दृश्य लक्षात घेतलं तर माझा अनेक उपक्रमांमध्ये सहभाग होता. माझ्या यशामागे माझी दिवंगत पत्नी शकुंतला हिचं योगदान मोलाचं आहे. या कार्यक्रमात दृकश्राव्य माध्यमातून यास्मिन शेख यांचा संदेश ऐकवण्यात आला. त्या म्हणाल्या, मी वाङ्मयनिष्ठ असून मराठी भाषेवर माझं नितांत प्रेम आहे. या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनीही दृकश्राव्य माध्यमातून शुभेच्छा दिल्या. दीप्ती चंद्रचूड लिखित गोष्ट आहे पृथ्वी मोलाची या पुस्तकाचं प्रकाशन गेल्या आठवड्यात पुण्यात झालं. उत्कर्ष प्रकाशनच्या वतीनं हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे. माजी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर अरुणा ढेरे आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अभ्यासक डॉक्टर दीपक शिकारपूर यांच्या उपस्थितीत हे प्रकाशन झालं. या पुस्तकाविषयी बोलताना दीप्ती चंद्रचूड म्हणाल्या, आतापर्यंत माझे प्रकाशित झालेले लेख हे प्रामुख्याने महाराष्ट्र टाइम्समध्ये आलेले आहेत. त्यासोबत व्यवसायाच्या निमित्ताने देशाविदेशात प्रवास केला, वैविध्यपूर्ण संस्कृती पाहिली, अनुभवली, वेगवेगळ्या लोकांना भेटले, चेन्नईसारख्या शहरात नोकरी केली, त्यांच्या साऊथ इंडियन रेसिपीज सोबतच तमिळ भाषाही शिकले. चीन, तैवान, जर्मनी, जपान अशा विविध देशात नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून गेले, राहिले. कामानिमित्त विविध गोष्टींचे उत्पादन करणाऱ्या जागतिक दर्जाच्या औद्योगिक विश्वातल्या अनेक कारखान्यांमध्ये गेले. या सगळ्यातून जे काही मला भावले, उमगले ते जणू माझ्या विचारांच्या कॅलिडोस्कोपमधून आपल्यासमोर सादर करत आहे. माहिती तंत्रज्ञानानं जग बदललं असलं तरी आता कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माहिती तंत्रज्ञानाचं विश्व पूर्णपणे बदललं आहे. या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात टिकून राहण्यासाठी काय करावं लागेल आणि वस्तुस्थिती काय आहे यावर दीपक शिकारपूर यांनी अधिक प्रकाश टाकला. ते म्हणाले, मी मागच्या वर्षी ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीत गेलो होतो. तिथं मला बघायचं होतं की अमेरिकेत काय चाललंय. तर तिथं एक मॉडर्न टेक्नॉलॉजी एआय स्कूल असं अमेरिकेत विद्यापीठाला स्कूल होतं. तर तिथं मी गेलो तर तिथं मला पहिला धक्का बसला. त्या पूर्ण विद्यापीठात एकही वर्ग नाही. नंतर त्यांनी मला सांगितलं आमच्याकडे लेक्चरच नाही, कारण लेक्चर सगळे एआय वापरून मुलं शिकतात. आमच्याकडे फक्त ते डाऊट सॉल्व्ह करायला येतात. म्हणजे तसं सांगतात की मला हा मुद्दा याच्यावर जो तज्ञ आहे त्या तज्ञाशी बोलायचंय. मग ह्यांच्यासाठी डिस्कशन रूम्स केलेले आहेत आणि मुलं विद्यार्थी साधारण कॉलेज किंवा विद्यापीठात आठवड्यातनं 1-2दा जातात. इतर काळ ते प्रात्यक्षिक इंडस्ट्रीत जातात आणि शिकतात. या पद्धतीनं शिक्षण जर झालं तरच रोजगारक्षम व्यक्ती घडतील. स्त्री स्वातंत्र्यावर बोलताना अरुणा ढेरे म्हणाल्या, आजही आपण असं म्हणतो की कुटुंबामध्ये पालकांची भूमिका ही खूप महत्वाची ठरलेली आहे. सध्या तर फारच महत्वाची झालेली. ज्या वेळेला बाहेरची खूप मोठी वेगवेगळ्या प्रकारची आकर्षणं वाढलेली आहेत आणि खूप वेगाने नवं जग बदलत आहे, तेव्हा जे यांनी अधोरेखित केलं शिकारपुरांनी की मानवी मेंदूला पर्याय नाही, तोच अंतिमतः महत्वाचा आहे. एआय हा त्याच्यासाठी सहाय्यभूत होणारा आहे. तेव्हा प्रत्यक्षामध्ये जो मानवी मेंदू विकसित व्हायचा असेल आणि उत्तम संस्कारांनी घडलेला माणूस हा जर आपल्या मेंदूचा वापर करणारा असेल तरच मग पुढच्या पिढ्यांच्याकडून आपल्याला एक अतिशय आशादायक असं चित्र बघायला मिळेल. दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीज असोसिएशनच्या नुकत्याच पार पडलेल्या 71व्या वार्षिक अधिवेशनात हिंदुस्तान अँटीबायोटिक्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक यशवंत घारपुरे यांना डीएसटीए विशेष गौरव पुरस्कारानं नुकतंच सन्मानित करण्यात आलं. राज्याचे माजी गृह आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उद्योग, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन क्षेत्रातील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल घारपुरे यांना सन्मानित करण्यात आलं. तर श्रोतेहो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, संकलन सीमा चोरडिया, शिवराज सणस आणि भूषण राजगुरू, तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.